विविध भारती पुणे ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. या स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील नांदुरा आणि बारामती रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या पुनर्विकसित स्थानकांमुळे राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधा आणि प्रवासांसाठीच्या सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. या अद्ययावत स्थानकांमध्ये आधुनिक प्लॅटफॉर्म, सुधारित स्थानक इमारती, प्रतीक्षा कक्ष तयार करण्यात आले आहेत. या सुधारित पायाभूत सुविधांमुळे राज्यातील रेल्वे प्रवासाला बळकटी मिळेल आणि त्याबरोबरच पर्यटन आणि प्रादेशिक आर्थिक घडामोडींनाही चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावरून हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही रेल्वेगाडी जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार आहे. या गाडीचं आरेखन आणि विकसन भारतातच करण्यात आलं असून त्यात स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं रूपांतर वाफेत होत असल्यामुळे शून्य कार्बन उत्सर्जन होतं. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे विजेवरचं अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. हायड्रोजनवर संचालित रेल्वेगाड्या धावणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात भारत सामील झाला आहे. या गटात जर्मनी, जपान, चीन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड शहरात पारंपरिक कचरा डेपो उभारण्याऐवजी अत्याधुनिक, दुर्गंधीमुक्त आणि पर्यावरणपूरक कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना दिली. मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च महापालिकेतर्फे करण्यात येणार असून मृत व्यक्तींच्या कुटुंबातील पात्र वारसांना महापालिका सेवेत नोकरी मिळण्याच्या दृष्टीनं शासनाकडे आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं. हवामान. पुणे आणि परिसरात आज दुपारनंतर ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 8:58 वाजून